विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला पीबी ग्रुपच्या वतीने दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आलं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या वतीने माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते हजारो मेणबत्त्यांचं प्रज्वलन करून विनम्र अभिवादन करण्यात आलं। प्रारंभी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, अनिल बनसोडे, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, श्रीमंत जाधव, बापू जाधव, ॲडव्होकेट विशाल मस्के, पीबी ग्रुपचे अध्यक्ष बाबा गायकवाड, उमेश रणदिवे, संतोष चंदनशिवे, नितीन बंदपट्टे, आदित्य चंदनशिवे, प्रतीक चंदनशिवे, धन्ना कापुरे, अमित माने, गुड्डू शिंदे, धोंडीबा कापुरे, चंद्रकांत निंबर्गीकर, नाना कापुरे आणि सय्यद, सिद्धांत सुर्वे, धीरज वाघमोडे, रवी सकट, गौतम शिंदे, सूरज गायकवाड, कुमार सांगे, अप्पा दोडमनी, लखन चंदनशिवे, मेघराज गायकवाड, खाजप्पा निंबर्गीकर, बाळू शिंदे, दत्ता कांबळे, श्रीपती गायकवाड, तुषार गंटोल, बाळराज जाधव, विशाल मैंदर्गीकर, सिद्धांत तळभंडारे, प्रथमेश सुरवसे, सुमित चंदनशिवे, अमोल बनसोडे, कबीर इंगळे, भीमा मस्के, शुभम आंग्रे, धीरज साबळे, मारुती सकट, गणेश वाघमारे, शिरीष गायकवाड, मनीष साळवे, वैभव लोखंडे, यशराज गायकवाड, दीपक भंडारी, रोहन बागले, नागेश कांबळे, सचिन बागले, राहुल बागले आदींची उपस्थिती होती। की युनायटेड नेशनचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहे, शाश्वत विकास उद्दिष्ट, त्या उद्दिष्टामध्ये जे जे प्रश्न 17 प्रश्न जगाचे सोडवायचे आहेत त्या सगळ्या प्रश्नांवर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः भाष्य केलेले आहे, लेखन केलेले आहे। त्यामुळे ते फक्त भारताचेच नव्हे तर संबंध जगातले सामाजिक आर्थिक प्रश्न सोडवण्याचे विचार देणारे महान क्रांतिकारक विचारवंत आपल्या देशाचे होऊन गेले आणि इतका महान विद्वान मनुष्य आपल्या देशात झाला याचं मला खूप अभिमान आहे की त्यांचे विचार भारतातेच प्रश्न सोडवायसाठी नाही तर जगातल्या 120 देशातल्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त असे त्यांचे विचार आहेत। मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि प्रबुद्ध भारत संघटनेचं मनापूर्वक अभिनंदन करतो की इतक्या चांगल्या स्वरूपामध्ये ती सातत्यानं आदरांजली करतायत। येथे 50 वर्षसुद्धा त्यांची या आदरांजलीचा कार्यक्रम होत राहावा असे त्यांना शुभेच्छा देतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापूर शहरातील आंबेडकर चौकामधला जो पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्याच्या चौबाजूला फुलाची आदरांजली आणि मेणबत्त्या लावून त्यांना विनम्र अभिवादन करण्याच्या अनुषंगानं आज आम्हाला जे गव्हाणे सर जे बाबासाहेबांच्या अनेक पुस्तकं बाबासाहेबांवर लिहिले त्यांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे अध्यक्ष संतोषभाऊ पवार आणि कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान आणि सर्व सन्माननीय बंधूंच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांना हजारो हे मेणबत्त्या लावून बाबासाहेबांना जे महापरिनिर्वाणाच्या पूर्वसंध्येला त्यांना अभिवादन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये भारतीय समाज हा एक संघ झाला पाहिजे या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी आपल्या देशाबद्दल जे महान कार्य केलेलं आहे त्या कार्याचे कुठं तर स्मरण झालं पाहिजे आणि तशा पद्धतीचं गतिमान झालं पाहिजे हीच भावना या ठिकाणी ठेवून आम्ही गेले 22 वर्ष प्रबुद्ध भारत या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेबांना या ठिकाणी आदरांजलीचं स्वरूप अशा पद्धतीनं आम्ही वाहत असतो।